दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छुक माननीय राजेंद्र उर्फ भाऊ पालकर, राहणार पालकरवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर, शिवसेना बांधकाम कामगार सेना संपर्क प्रमुख। भोगावती महाविद्यालय कुरुकली, तालुका करवीर या महाविद्यालयात होणारी प्राध्यापक भरती शिवसेना स्टाईलने उधळून लावणार असल्याची माहिती युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। ते म्हणाले की भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या भोगावती महाविद्यालय कुरुकली या महाविद्यालयांमध्ये एकूण 7 जागांसाठी भरती होणार आहे। त्यामध्ये 1 जागा प्राचार्य पदासाठी व उरलेल्या 6 जागा या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरल्या जाणार आहेत। या अनुषंगाने शासनाच्या नियमानुसार जाहिरात देखील काढली गेली आहे। युवासेनेला मिळालेल्या माहितीनुसार या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत आहेत। प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार एका सहाय्यक प्राध्यापकाच्या जागेसाठी संस्थेतील काही लोक 70 लाख रुपयांची मागणी करत आहेत। जरी ही गोष्ट खरी असेल तर शैक्षणिक क्षेत्रासाठी काळीमा फासणारी गोष्ट आहे, असे त्यांनी सांगितले आहे। प्राध्यापक पदासाठी जाहिरात ही नावासाठी काढली गेली आहे, कारण कोणत्या उमेदवाराची निवड करायची हे संस्थेने आधीच ठरवले आहे आणि ही निवड यादी युवासेनेच्या हाती आली आहे। सोमवारी महाविद्यालयाच्या बाहेर मुलाखत स्थळी या यादीचे बॅनर झळकवण्याचा इशारा युवासेनेने दिला आहे। याचबरोबर सर्व सहाय्यक प्राध्यापक पद व प्राचार्य पद यासाठी होणाऱ्या मुलाखती या UGCच्या नियमाप्रमाणे ऑन कॅमेरे होणे आवश्यक आहे। त्याचबरोबर मुलाखतीनंतर आपण विषयानुसार आलेल्या उमेदवार व त्यांना मिळालेले मार्क हे सुद्धा जाहीर करणे आवश्यक आहे। याचबरोबर आपल्या संस्थेतील काही कारभाऱ्यांनी विविध विषयासाठी उमेदवाराकडून टोकन घेऊन त्यांची निवड करतो असे आश्वासन दिले गेले आहे। भरती प्रक्रियेतील हा गैरप्रकार वेळीच रोखला नाही तर युवासेना शिवसेना स्टाईलने आपल्या महाविद्यालयासाठी होणाऱ्या मुलाखती उधळून लावू असा इशारा युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने यांनी दिला आहे। याबाबतचे निवेदन शिक्षण संस्थेचे चेअरमन, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव यांना दिले आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ यांची सहाय्यक प्राध्यापकांची भरती येत्या काही दिवसात आहे आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे ही भरती नसून एक प्रकारे ठरवून केलेली भरती आहे। अनेक नवतरुण अनेक वर्ष अभ्यास केलेले उमेदवार असतील तर यांचीही फसवणूक आहे, कारण ज्या 7 जागांसाठी भरती आहे, एक प्राध्यापक आणि बाकी सगळे सहाय्यक प्राध्यापक हे सगळे ठरवून आहेत। साधारण 70 लाख रुपये घेऊन ही भरती होणार आहे। खरोखर शिक्षण क्षेत्राचा काळीमा फासणारी गोष्ट अशा संस्थेच्या माध्यमातून होत आहे। आमच्याकडं त्या 7 जण जी नावे होणार आहेत ती देखील यादी आहे। लवकरच मुलाखतीच्या आधी या तरुणांची फसवणूक होऊ नये म्हणून युवासेना या सगळ्याचा भांडाफोड करणार आहे। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।